घेतील ही अपेक्षा करणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्या 3 मध्ये सुद्धा तुमचा इंटरव्ह्यू, तुमचा डेमो आणि ज्या गोष्टी आपण आता ऑन कॅमेरा बोलणं कितपत योग्य आहे मला माहित नाही. पण टेबलावरच्या आणि टेबलाखालच्या जे काही ठरणार आहेत, या सगळ्या जुळून आल्या तरच त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही टिकू शकता. अदरवाईज गेल्या वर्षी असे कितीतरी कॅन्डिडेट होते, की ज्यांनी 10-10 ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन नाही मला बोलवतील, मला बोलवतील, मला बोलवतील म्हणून थांबले होते. बट दॅट इज नॉट द रिॲलिटी. दॅट इज नॉट द रिॲलिटी. त्या 10 मधला 1 नंबरचा जो आहे, त्याचं म्हणणं काय आहे आणि त्याची क्वालिटी खरोखर चांगली असेल. पण दुसरं एक उदाहरण देतो. माझ्या एका शिक्षकाच्या तर सॉरी मिसेसना इंटरप्ट करते, यावेळेस 3 उमेदवार आहेत फक्त इंटरव्ह्यूसाठी सध्याच्या या हो 3च आहेत. नाही यावेळेला 3 आहेत. गेल्या वर्षी 10 होते. पण गेल्या वर्षीच्या एका ह्याच्यामध्ये इचलकरंजीमध्ये माझ्या एका शिक्षकाच्या मिसेसना इंटरव्ह्यू झाली. ते त्यांचा डेमो आणि त्यांचं सादरीकरण आणि त्यांचे एक शिक्षक म्हणून ज्ञान इतक्या लेव्हलला तपासण्यात आलं. त्यांनी एकही रुपयाची मागणी केली नाही आणि आज ते एकही रुपये न देता नगरपालिकेच्या शाळेमध्ये ते काम करतायत. त्यामुळे असंही नाही, क्वालिटीला प्रेफरन्स तिथेही असतो. आज सुद्धा रयतमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल, तिथं विविध इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा क्वालिटीला, चांगल्या कॅन्डिडेटला प्रेफरन्स दिला जातो. पैशाची मागणी होत नाही. आणि जिथं होते, तिथं मग तुम्ही आम्ही कुठेतरी कॅन्डिडेट म्हणून कमी पडतो, डेमो म्हणून कमी पडतो आणि अशा ठिकाणी मग 19-20 होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी कसं आहे, हा म्हणजे जुगार झालाय सर. मला तर आता वाटायला लागलंय, म्हणजे एकदा मी तो व्हिडिओ पण टाकला होता या चॅनलवरती. शिक्षक भरती म्हणजे थोडंसं असं वाटायला लागले की कुठंतरी लॉटरी सिस्टम झालेली आहे आता. म्हणजे काय एखाद्याचा लॉटरीचा नंबर मॅडम एक्झॅक्टली लॉटरी सिस्टम म्हणता येणार नाही. तुमच्या हातामध्ये सगळे त्यांनी फासे दिलेले आहेत. कोणत्या फाशावरती योग्य वेळेला खेळायचा हा आपला निर्णय आहे. तो चुकला तर बाहेर. त्याच्यामुळे आपण दुसऱ्याला दोष देता येणार नाही. So what do you suggest then? What about the 2-digit number? They will have any future in this recruitment process? मॅडम 2 डिजिट वाल्यांना सुद्धा या इंटरव्ह्यू मध्ये संधी मिळू शकते. या विदाउट इंटरव्ह्यू मध्ये असेल किंवा विदाउट इंटरव्ह्यू मध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा संधी मिळू शकते. ते कसं, या रिक्त जागा याच्यासाठी शासनाकडून रिक्त जागा ज्यादा आल्या, कट ऑफ जर करता कमी गेला आणि तुमचा विषय कमी स्पर्धेचा असेल तर 100% असे अभियोग्यता धारक सुद्धा नोकरीमध्ये लागलेले तुम्हाला दिसतील. बरं 1 ते 5 उमेदवारांसाठी काय संधी आहे सांगा जरा मला. 1 ते 5 उमेदवारांसाठी खरं तर एप्रिल आणि मे महिन्यामध्येच दिवाळी साजरी करण्यासारखी संधी आहे त्यांच्यासाठी. म्हणजे काय 1 ते 5 ला असेल तर काय बल्ले बल्ले आहे उसकी? 1 ते 5 मध्ये असेल तर बल्ले बल्ले आहे. तुम्ही 2017चा 2022चा सगळा हे काढून बघा, डेटा काढून बघा. याच्यामध्ये 1 ते 5च्या जागा जास्त असतात. याच्यामध्ये जिल्हा परिषद झडपीचे असतील, नगरपालिकेचे असतील, महानगरपालिकेचे असतील, नगर परिषदेचे असतील. आतापर्यंतचा सगळ्यात जास्त रेशो हा 1 to 5 याच्यामधला आहे. आणि रिक्त पदांचं येणारं सुद्धा तुम्हाला 1 ते 5 मध्ये ज्यादा दिसतील. इव्हन समायोजन झाल्यानंतर सुद्धा. त्याच्यामुळे 1 ते 5 वाल्याने आता हे कॅटेगरीनुसार बदलेल. म्हणजे ओपन वाल्यांना वेगळं असेल, एससीबीसी वाल्यांना वेगळं असेल, ईडब्ल्यूएस वाल्यांना वेगळं असेल, महिलांसाठी वेगळं असेल, एकंदरीत सगळे समांतर आरक्षण आणि ओपन वाल्यांसाठी वेगळं असेल. पण जे 1 ते 5 आहेत, ज्यांचं माध्यम मराठी आहे आणि ज्यांचा स्कोर 130 प्लस आहे, त्यांच्यासाठी ही नोकरी फिक्स. फक्त माझा जिल्हा लाडोबा हे काढून टाकता आलं पाहिजे. माझा जिल्हा लाडोबा नाही चालणार. सर म्हणजे 1 ते 5 वाल्यांना जास्त संधी. यू मीन टू से व्हॉट अबाउट 6 to 8? 6 to 8 आता नंबर द्यायचं म्हटलं म्हणजे पसंती क्रमाचे नंबर नव्हे, सिलेक्शनचे चॉईसीचे म्हणजे चान्सीचे नंबर म्हटला 1 ते 5 मध्ये सगळ्यात ज्यादा, 6 ते 8 मध्ये 2 नंबरला, 6 ते 8 मध्ये सायन्स मॅथ्स वाल्यांना 2 नंबरला. त्याच्यानंतर 9वी-10वी याच्यामध्ये सब्जेक्ट प्रेफरन्सेस आणि तुमचा असणारा टेटचा स्कोर आणि 9 ते 12 वाल्याने इथं तुम्ही लॉटरी म्हणू शकता. इथं जे खरे खंदे पैलवान आहेत त्यांचाच कस लागेल. म्हणजे 1 ते 5 ला जास्त संधी आहे, 6 to 8 ला लाइक 50-50, 9 to 10 ला आहे, म्हणजे नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला. आणि 11 ते 12 ला त्याच्या डिपेंड, म्हणजे ते कसं सब्जेक्ट वरती आहे तसं असणार आहे.